हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण मऊसूद शिऱ्याची रेसिपी बघणार आहोत। सत्यनारायणासाठी प्रसाद ठेवायचा असेल तर 1.25 किलो किंवा 1.25 वाटीच्या प्रमाणात आपण हा बनवू शकतो। आपण याचं प्रमाण बघूया। इथे मी 1.25 वाटी पाणी घेतले आणि त्याच्यातच उकळून थंड केलेलं दूध घ्यायचंय 1.25 वाटी। आपण जेव्हा रवा भाजायला घेणार आहोत तेव्हा दूध पाण्याचं हे मिश्रण एका गॅसवर गरम करायला ठेवायचंय। 1.25 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, तो आपल्याला निवडून घ्यायचा आहे। 1.25 वाटी साखर घेतलेली आहे। एक केळं घेतलेलं आहे, ते आपल्याला बारीक स्लाइस करून घ्यायचं आहे। जास्त केळी घ्यायची नाही आहेत। पूजेचा जर प्रसाद असेल तर आपण जास्त प्रमाणात करतो, त्याच्यामुळे जर जास्त केळी घातली तर प्रसाद जास्त दिवस टिकणार नाही, 2-3 दिवसात तो खराब होईल। आता आपण रवा भाजायला घेणार आहोत। एका गॅसवर दूध आणि पाण्याचं मिश्रण गरम करायला ठेवलं आहे। दुसऱ्या गॅसवर कढई तापत ठेवली आहे, त्याच्यात 1.25 वाटी तूप घालून घेतलं आहे आणि निवडून घेतलेला रवा घातला आहे। रवा आपल्याला छान तुपात परतून घ्यायचा आहे। रवा भाजताना अजिबात घाई करायची नाही आहे। मंद ते मध्यम गॅसवर आपल्याला रवा चांगला तुपात भाजून घ्यायचा आहे। आपण जर गॅस मोठा करून रवा भाजायला गेलो तर रवा लाल होईल आणि तो कच्चा सुद्धा राहील, त्याच्यामुळे सावकाश ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे। इथे मी रवा भाजण्यासाठी मोठी कढईच घेतली आहे। मोठ्या कढईमध्ये रवा भाजता सुद्धा चांगला येतो आणि शेवटी जेव्हा आपण दूध आणि पाण्याचं मिश्रण या रव्यामध्ये टाकतो तेव्हा रवा फुलून येतो, तेव्हा सुद्धा मोठी कढई बरी पडते। गॅसची फ्लेम बघा मध्यम ठेवलेली आहे। जसा जसा रवा भाजून होतो तसं तसं तूप सोडायला लागतो। रवा चांगला भाजून झालाय। आता आपल्याला कापलेलं केळं याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि थोडंसं ते मॅश करून घ्यायचं आहे। दूध आणि पाणी जे आपण गरम करायला ठेवलं होतं त्याला सुद्धा चांगली उकळी आली आहे। आता आपल्याला ते पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि लगेचच झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यावर लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि 5 मिनिटांनंतर झाकण उघडल्यावर गॅस चालू करायचा आहे। झाकण ठेवल्यामुळे वाफेवर छान रवा फुलला जातो। 5 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे आणि आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। एका वाटीत दुधात 10-12 केशराच्या काड्या भिजत घातल्या होत्या, ते सुद्धा केशराचं दूध इकडे घालून घेतलं आहे। केशराचा सुद्धा छान फ्लेवर या शिऱ्यात उतरतो। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची आहे। ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे फक्त मनुका घातला होता। जर आपल्याला बदामाचे आणि काजूचे काप घालायचे असतील तर ते आपण आधी तुपात तळून घ्यायचे आहेत आणि नंतर मग ते ॲड करायचे आहेत। आपण जर पूजेसाठी प्रसाद बनवणार असू तर इथे आपल्याला तुळशीची 5-6 पानं टाकून घ्यायची आहेत। सगळं व्यवस्थित ढवळून गॅस बंद करायचा आहे। तयार आहे आपला गुळाचा शिरा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।